सोलापूर स्थायी समिती सभापतीपदी रणजिता चाकोते यांचं नाव जवळपास निश्चित. 6 मार्च रोजी होणार अधिकृत घोषणा. सोलापूर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती पदासाठी रणजिता चाकोते यांचं नाव निश्चित करण्यात आलं आहे. बुधवारी सकाळी त्यांनी नगरसचिव कार्यालयात नगरसचिव प्रवीण दंतकाळे यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी महापौर विनायक कोंडाल, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते नरेंद्र काळे, राजकुमार पाटील, अविनाश पाटील, भारतसिंग बडूरवाले, सत्यनारायण गुर्रम तसेच स्थायी समिती सदस्य उपस्थित होते. प्रदेश कार्यालयाकडून सभापती पदासाठी 4 नावे पाठवण्यात आली होती. त्यामध्ये राजकुमार पाटील, अविनाश पाटील, रणजिता चाकोते आणि बिजू प्रधाणे यांचा समावेश होता. अखेर पक्षाने रणजिता चाकोते यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याची माहिती सभागृह नेते नरेंद्र काळे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे. सभापती पदासाठी रणजिताताई चाकोते यांचा फॉर्म भरण्यात आलेला आहे. येत्या 6 तारखेला अधिकृतपणे या सभापती पदाच्या निवडणुकीची वेळ दिलेली आहे. त्यानुसार 6 तारखेला अधिकृतपणे घोषित केलं जाईल सभापती. आता पार्टीच्या वतीने रणजिताताई चाकोते यांचं नाव आम्ही घोषित करतो. आणखी दोघं तिघांची नावं चर्चेमध्ये होती, पण त्यांचे पत्ता कट झाला असं चर्चा केली जाते. पत्ता कट असं म्हणता येणार नाही की प्रदेशाला आपण जी नावं पाठवली होती त्या नावातनं कुठलं नाव सिलेक्ट करायचं हे प्रदेशाने ठरवून हे रणजिताताईंचं नाव पाठवलं. किती आणि कोणाकोणाला पाठवली होती नाव? 4 नावं पाठवलेली होती प्रदेशाकडे. 4 नावातनं प्रदेशाने हे नाव पाठवलं. म्हणजे उत्तर मधूनच सर्व नेतेपदाचं फिक्स झालं असं काय नाही. सर्वच मतदारसंघातील आपण 4 नावं काढली होती की ती 4 नावाचा जे निकष ठरला होता त्याप्रमाणे ती 4 नावं आम्ही पाठवली. येत्या 6 मार्च रोजी सभापती पदाची अधिकृत घोषणा होणार आहे. महापौर विनायक कोंडाल यांनी चाकोते यांचं अभिनंदन करून आगामी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. पक्षानं माझ्यावर सोपवलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडेन अशी प्रतिक्रिया रणजिता चाकोते यांनी व्यक्त केली आहे. सर्वप्रथम मला भारतीय जनता पार्टीकडून पक्षश्रेष्ठींनी आज स्थायी समिती सभापतीचा अर्ज भरावयास लावला. ही माझी वैयक्तिक निवड नसून माझ्यावर दाखवलेला विश्वास आणि माझ्यावरती असलेली जबाबदारी असं मी समजते आणि ती मी नक्की पूर्ण प्रामाणिकपणे पार पाडेन. गेल्या टर्म मध्ये ते पद सुद्धा नव्हतं अस्तित्वामध्ये. ते पद काय मोठ्या जबाबदाऱ्या आहेत असं वाटतं आपल्याला? कोणती आव्हानं असतील त्यांना फेस करावं लागेल? विकास कामं ही प्रामुख्याने केली गेली पाहिजेत. निधीचं नियोजन झालं पाहिजे आणि प्राधान्याने जनतेला जे काही हवं आहे त्याची पूर्तताही झाली पाहिजे. आर्थिक जो काही आखणी झाली पाहिजे आणि खर्चावरती नियंत्रण झालं पाहिजे. ह्या सगळे प्रामुख्याने विषय आहेत असं मला वाटतं. महापौर निवडीनंतर स्थायी समिती सभापती पद शहर उत्तरला जाणार की शहर दक्षिणला याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. अखेर शहर उत्तरला आणि लिंगायत समाजाला प्रतिनिधित्व देण्याच्या दृष्टीनं हा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे. स्थायी समिती सभापती पदाला महापालिकेची आर्थिक नाडी मानली जाते. कुबेराची खुर्ची म्हणून ओळख असलेल्या या पदावर आता रणजिता चाकोते विराजमान होत असल्यानं शहराच्या विकास कामांना गती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेश अध्यक्ष तथा स्वीकृत सदस्य मनीष केत यांनी चाकोते यांना पुष्पगुच्छ देऊन पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.